आत्ताच्या घडीला देशात उपराष्ट्रपती नाहीत, कारण जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला। मग यामुळे काही प्रश्न निर्माण होतात। याचा घटनात्मक परिणाम होऊ शकतो का, किंवा पुढचे उपराष्ट्रपती कसे निवडले जातील? चला जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रतीक्षा आणि तुम्ही पाहताय माय महानगर लाईव्ह। भारताच्या संविधानानुसार उपराष्ट्रपती हे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे। ते राज्यसभेचे सभापती असतात आणि राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत त्यांचे कर्तव्य ते पार पाडतात। मात्र उपराष्ट्रपती पद रिक्त असल्यास राज्यसभेचे उपसभापती आणि राष्ट्रपतींनी नियुक्त केलेले अन्य सदस्य राज्यसभेचे कामकाज चालवू शकतात। संविधानात यासाठी स्पष्ट तरतूद केलेली आहे। यामुळे मोठे घटनात्मक अडथळे येण्याची शक्यता कमी होते। तथापि उपराष्ट्रपतींची अनुपस्थिती दीर्घकाळ राहिल्यास राजकीय आणि प्रशासकीय चर्चांना चालना मिळू शकते। आता उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कशी केली जाते? तर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार सहभागी होतात। या निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करत नाहीत। मजेशीर गोष्ट अशी आहे की उपराष्ट्रपती लोकसभा निवडणुकीत मतदान करत नाहीत, पण या निवडणुकीत ते मतदान जरूर करतात। उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर 60 दिवसांच्या आत निवडणुका घ्याव्या लागतात। यासाठी निवडणूक आयोग निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करतात। ते लोकसभा आणि राज्यसभेचे महासचिव असतात। निवडणूक अधिकारी एक सार्वजनिक सूचना जारी करतात आणि नामांकन मागवतात। उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदक कर लागतात। प्रस्तावक आणि अनुमोदक कर राज्यसभा आणि लोकसभेचे सदस्य असू शकतात। उमेदवाराला 15,000 रुपये जमाही करावे लागतात। यानंतर निवडणूक अधिकारी अर्जाची छाननी करतात आणि योग्य उमेदवाराचं नाव जाहीर करतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माहिती आवडल्यास या व्हिडिओला लाईक, माय महानगर लाईव्हच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।